श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी स्वतःच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करतात ती समर्थते तेव्हा बोलणे समर्थत सेवेकरी असे सांगतात परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखराशी अधिकारी नेमून गादीशी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ ती वेळा देण तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते आमची पायाची पीठ जतानी करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाईला गोणी लपून ठेवली विटेचे ती लिहिले पाहिजे आमाशी आता अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असं स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसुता मृत्यू पावता वर्तमान कळे त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान पुरुष होत चालला काकूबाईन दयाशी आणविले आपण पाशी एके दिवशी समर्थानी दादाप्रती दाखविले समर्थ बोलले बायाची 4 वेळा देऊ घालायची आरोग्य होईल बाळाची चिंता मानशी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादाची झाले आरोग्य त्या समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं केजगाव मोगरा इथं तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला सैंचा मठ द्रव्य बहुत खर्चिले सैंची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापना मठात या अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईचे पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगामच लागे समर्थ युक्त ऐकून म्हणते त्यावेळी पाठवणे बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळतायशी समर्थ पुण्याच्या बाईचे पर्यंत तुमचे काय केले आम्हाशी जे दिसेल जे म्हणे तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादाशी पाठविले की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावर ती राधा आला परतुनी पुढे सेवकरा सांगा ती त्याशी मुंबईस पाठवी ती ब्रह्मचार्यांशी आज्ञा करती त्याची स्थापकादिवरी दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान ब्रह्मचारी दादाशी उपदेशाचे दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करता नकार म्हणे सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचारी पाहिली खटपट करू नये शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तिके ठेव दादांच्या मोर्चा आणि सत्वरी रामांती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता तसे तैसे तसेंच्या पादुकाशी करता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदय प्रगटलं ज्ञान सविता अज्ञान गेलेलं आहे ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धनता वर्णावे असो दादाची पाहुणी वृत्ती काकोबाई दचकली चित्ती म्हणे समजते दादा प्रति वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची असुरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती असे जे बरे वाटेल आम्हाशी ते आम्ही करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकले आपण मारून इतकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थ शिकवू झाला घरामध्ये बाईला खोल्यामध्ये सत्वर काकूबाईने आकांत करून मानलेला अनर्थ अपशब्द बोलत भापेट स्वास्थ्य परी समते त्या तिकडे समय लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनविले गोसावी कवनी जो अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवी ती भिक्षेचे ते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार समर्थाचे आसू आले अधिकची कौतुक मानले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले त्याशी अनुसया तुझी माता ती जपाशी भिक्षा मागता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पाता ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविश्रांत करणे म्हणे तुझे एकाने लोक अपवादा कारण ऐकून मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलतीये ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापरी स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली येथे स्वामी चरित्र सारा नाना प्रकट कथा सदा प्रेमळ परिसोत अष्टदश अध्याय गोडा शिरस्సు शुभम भवतु।